चला आपण संधी जी आहे संधी पाहतो आहोत, त्याच्यामध्ये आपली स्वर संधी चालू आहे। स्वर संधीचे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत, एक दीर्घादेश, दीर्घादेश म्हणजे सजातीय स्वर संधी, आणि दुसरा पाहिलेला आहे गुणादेश। गुणादेश म्हणजेच काय, विजातीय स्वर संधी। ठीक आहे, आता मला एकदा सांगा बरं इथं सजातीय स्वर संधी आणि विजातीय स्वर संधी याच्यामध्ये फरक काय, किंवा आपण दीर्घादेश आणि गुणादेश जो पाहिला आहे की नाही, आतापर्यंत काय काय पाहिलं रे आपण। एक दीर्घादेश, हा दीर्घादेश कसा तयार होतो, बोला पटकन, दीर्घादेश कसा तयार होतो, अ किंवा आ यांच्या पुढे काय, अ किंवा आ आला तर काय तयार होतो, आ तयार होतो, बरोबर आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी ई किंवा ई यांच्या पुढे ई किंवा ई आला तर यांचा काय तयार होत असतो, दीर्घ ई, बरोबर आहे। ऊ किंवा ऊ यांच्या पुढे पुन्हा ऊ किंवा ऊ आला तर यांचा काय तयार होत असतो, दीर्घ ऊ तयार होतो, बरोबर आहे। काय तयार होतो, दीर्घ ऊ तयार होतो, याला काय म्हणायचं असतं, दीर्घादेश। का बरं दीर्घादेश, कारण या ठिकाणी काय कसले स्वर तयार व्हायलेत, हे दीर्घ स्वर तयार व्हायलेत, दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा स्वर कसा व्हायलाय, दीर्घ स्वर। आणि हे कसे स्वर आहेत, हे सजातीय स्वर आहेत, एकत्र येणारे स्वर कसे आहेत, सजातीय स्वर आहेत, बरोबर आहे। म्हणून यांना आपण सजातीय स्वर संधी किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, दीर्घादेश असं देखील म्हणत असतो। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे आपण कोणता शिकला होता, बोला पटकन। ठीक आहे, थोडं एकदा रिव्हिजन घेतो नाही इथं तुमचं, कोणता शिकला होता, गुणादेश। आता गुणादेश म्हणजे सजातीय स्वर संधी आहे की विजातीय स्वर संधी आहे, यालाच काय म्हणायचं, विजातीय स्वर संधी। हा कसा तयार होतो सांगा बरं एकदा मला। हा अ किंवा आ यांच्या पुढे काय येतो रे बाबा, ई किंवा ई आला तर या दोघांचा काय होत असतो, ये, आणि अ किंवा आ यांच्या पुढे ऊ किंवा ऊ आला तर यांचा काय होत असतो, ओ, है की नाही। आणि अ किंवा आ यांच्या पुढे जर रू आला तर त्यांचा काय होत असतो, अर होतो, काय होतो, अर। आता हे एकत्र येणारे स्वर सजातीय आहेत की विजातीय आहेत, विजातीय स्वर आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतो, विजातीय स्वर संधी असं देखील म्हणतो। गुणादेशालाच काय म्हणतो आपण, विजातीय स्वर संधी असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो। आता याच्यानंतर जो आहे आपल्याला पुढचा जो आदेश पाहायचा आहे, तो पुढचा आदेश आहे तो म्हणजे वृद्ध्यादेश। कोणता आहे, वृद्ध्यादेश। काय म्हणायचं याला, वृद्ध्यादेश। आता हा वृद्ध्यादेश म्हणजे नेमकं काय आहे ते एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात। वृद्ध्यादेश म्हणायचं कशाला, आहे की नाही, तर या ठिकाणी पहा इथं हे दोन जे गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा, वृद्ध्यादेशामध्ये आणि गुणादेशामध्ये फरक काय ते लगेच लक्षात येईल। पहा हा काय लिहिला सांगा बरं, अ किंवा, सगळ्यांनी बोलत चालायचं, अ किंवा आ, अ किंवा आ यांच्या पुढे जर ए किंवा ऐ जर आला तर याचा तयार होतो ऐ, काय तयार होतो, ऐ। आणि आता इकडे पहा बरं, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ए आला तर त्यांचा काय तयार होऊ लागला, इथं ये, काय तयार होऊ लागला, ये तयार होऊ लागला। ठीक आहे, परंतु अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला तर इथं काय तयार व्हायला रे, यांचा ऐ, काय तयार व्हायलाय, ऐ तयार व्हायलाय, लक्षात यायलंय का, काय तयार व्हायला इथं, ऐ। ठीक आहे, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला तर यांचं तयार काय होतं, इथं ऐ। ठीक आहे, म्हणजे आता ह्याच्यामध्ये मला सांगा, इथं फक्त सिंगल ए आहे वरती, बरोबर आहे, आणि इथं खाली ह्याच्यावरती काय आला, एक मात्रा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय व्हायली रे, वृद्धी, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये वृद्धी म्हणजे वाढ व्हायली की नाही, वरती काय आलं त्याच्या मात्रा, म्हणून त्याला म्हणायचं काय, वृद्ध्यादेश। ठीक आहे, आता पुढचं पहा आणखीन एक की अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ जर आला, ओ किंवा औ जर आला तर त्याचा काय तयार होत असतो, औ तयार होत असतो। ठीक आहे, इथं काय तयार व्हायला वरी, ओ, पहा अ किंवा आ यांच्या पुढे ऊ किंवा ऊ आला तर काय तयार होतंय, आणि अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आला तर त्यांचा काय तयार व्हायलाय, काय तयार व्हायलाय, औ। सगळेजण बोलत चला, काय तयार व्हायलाय, औ तयार व्हायलाय, म्हणजे इथं फक्त ओ व्हायलाय आणि इथं काय व्हायलाय, मग ह्याच्यामध्ये पण एक मात्रा वाढालाय की नाही,
बरोबर आहे. मग ही काय झाली वृद्धी. वृद्धी म्हणजेच काय वाढ. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं असतं वृद्ध्यादेश स्वरसंधी. कोणता संधी म्हणायचं याला वृद्ध्यादेश स्वरसंधी. चला आता पटकन सांगा अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा अ आला तर काय तयार होतो काय तयार होतो आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा ओ आला तर त्यांचा काय तयार होतो औ तयार होतो. मग याला कोणता आदेश म्हणतात वृद्ध्यादेश. ठीक आहे. पहा हा दीर्घादेश हा गुणादेश आणि हा काय झाला वृद्ध्यादेश. मग आता पटकन या ठिकाणी लक्षात घ्या पहा. ठीक आहे की या ठिकाणी हा जो अय तयार झालेला आहे या अयचाच अर्थ काय आहे रे पोरो हो हे दोन मात्रे. काय त्याचा अर्थ दोन मात्रे. लक्षात येतंय का. ठीक आहे. म्हणजे संधी झालेल्या शब्दामध्ये किती मात्रे येतील रे इथं किती येतील एक मात्रा की दोन मात्रे किती मात्रे येतील इथं दोन मात्रे येतील. ठीक आहे. आणि इथं किती येतील रे बा आपला ह्याचा अर्थ काय असेल एक काना दोन मात्रे. हा एक काना आणि वरती दोन मात्रे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. ठीक आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. ठीक आहे. मग वृद्ध्यादेश स्वरसंधी झालेला जो शब्द असणार आहे त्या शब्दावरती एकूण मात्रे किती येणार आहेत दोन. आणि त्या ठिकाणी एक काना आणि एक आपले एक काना आणि दोन मात्रे येतील. एक काना आणि दोन मात्रे येतील. ठीक आहे. अशा पद्धतीनं कोणता आदेश म्हणजे काय होईल वृद्ध्यादेश स्वरसंधी होईल लक्षामध्ये. ठीक आहे. आता आपण इकडे येऊयात. ठीक आहे. इकडून तुम्हाला समजून सांगतो पहा. चला सगळ्यांनी आता या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे. ठीक आहे. वृद्ध्यादेश स्वरसंधी. आता परत एकदा सांगा कसा तयार होतो म्हणाले हे कसा तयार होतो मग हां बोला अ किंवा आ यांच्या पुढे हां ए किंवा अय आला तर त्यांचा काय तयार होतो राजा अय तयार होतो. हां चला पुढं सांगा आता हां किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आला तर यांचा काय तयार होतो पर हो औ तयार होतो. आता यालाच काय म्हणायचं वृद्ध्यादेश असं म्हणायचं. काय म्हणायचं यालाच वृद्ध्यादेश असं म्हणायचं. लक्षामध्ये याचाच अर्थ काय रे एक किती मात्रे दोन मात्रे आणि ह्याचा एक काना दोन मात्रे असा त्या ठिकाणी अर्थ होतो. ज्या ज्या ठिकाणी शब्दामध्ये तुम्हाला हे झालेलं दिसेल त्या ठिकाणी वृद्ध्यादेश स्वरसंधी झालेला दिसेल. लक्षात येतंय का. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे आपण पुढचा मुद्दा पाहूया. पहा पुढील बाबी लक्षात ठेवा. काय नाही लक्षात ठेवायच्या इथं ही लक्षात ठेवायची की संधी झालेल्या शब्दात पहा काय यायला पाहिजे दोन मात्रे आहे की नाही आणि एक काना दोन मात्रे एक काना दोन मात्रे यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे हे का हे आणि ह्याचा अर्थ आहे हे का हे. ठीक आहे. एक काना दोन मात्रे या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे. ह्या एवढ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्यात आपल्याला. आता वृद्ध्यादेश म्हणजे काय एकदा आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ठीक आहे. वृद्ध्यादेश म्हणायचं कशाला ते पहा. ठीक आहे. बघा आता काय म्हणालो होतो रे आपण अ किंवा आ यांच्यामध्ये जर ए किंवा अय जर मिसळला तर काय तयार होतंय अय तयार होतो. काय तयार होतो अय तयार होतो. अ किंवा आपलं अ मध्ये जर ए आला तर काय तयार व्हायला या ठिकाणी अय काय तयार व्हायलाय अय. आता या ठिकाणी बघा हे कसं तयार होतंय ते. ठीक आहे. बघा आता इथं एक अधिक एक काय एक अधिक एक. ठीक आहे. बनवलं नाही काय खाली एक मिनिट हां सांगतो आता तुम्हाला समजून. हे एक अधिक एक पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण इथं कोणता असेल सगळेजण बोला कोणता आहे अ. ठीक आहे. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे ये. ठीक आहे. आता ह्याला जरा बाजूला काढा. ठीक आहे. आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण इथं काय आला रे आणि दुसरा काय आला. मग अ मध्ये जर अय जर मिसळला तर काय तयार व्हायला या ठिकाणी मग या दोघाचा काय तयार होईल या ठिकाणी अय. दोघाचा काय तयार होईल अय तयार होईल. बरोबर आहे. ठीक आहे. अ किंवा अ मध्ये जर अय जर मिसळला तर काय तयार झाला या ठिकाणी अय तयार झाला. मग एक अधिक एक बरोबर या ठिकाणी शब्द काय तयार होईल. आता हा एक एक कसा तयार व्हायला एकदा तुम्हाला या ठिकाणी खाली समजून सांगतो पहा. बघा सगळ्यांनी
एक अधिक एक. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सांगा ह्याच्यातला आता, आणि ह्याच्यातला दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ये. आता अच्या पुढं जर ए जर आला तर ह्या दोघाचा काय तयार होतो रे? काय तयार होतो? अय. मग आता या ठिकाणी ह्या दोघाचा अय तयार झाला. आता ह्या एक मधला शिल्लक काय राहिला? चला बोला पटकन. एक पाय मोडलेला क येईल की पूर्ण क येईल? काय बरं पाय मोडला? कारण या क मधला अ खाली आला. बराबर आहे. या एक मधला ये पण या ठिकाणी खाली आला. इथं काय शिल्लक राहिला? क. बराबर आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी एक अधिक आहे आणि हा इथं शिल्लक राहिलेला काय आहे? हे क. बराबर आहे. मग आता हा अय जो आहे कशामध्ये मिसळायचा आहे आपल्याला? क मध्ये. आणि या अयचा अर्थच काय आहे? एक मात्रा की दोन मात्रे? काय मात्रे? मग हा जर अय जर ह्या क जर मध्ये जर मिसळला तर या ठिकाणी काय तयार होईल? एक होईल की एक के होईल? एक. आणि हा राहिलेला क इथं जोडून टाका. मग शब्द काय तयार झाला? एक. काय तयार झाला? एक. मग आपल्याला परीक्षेमध्ये कुठं चुकवतंय ते सगळ्यांनी जरा इकडे नीट लक्ष देऊन आहे का? हे समजलं का मी काय सांगायलो ते? समजायले की समज नाही गेलंय? समजायले ना? ठीक आहे. पहा मग मी या ठिकाणी असं म्हणतो, पहा एक अधिक एक बा अ मध्ये ए मिसळला म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय इथं अ, दुसऱ्याचा पहिला काय ए. दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला या ठिकाणी? आहे. मग या एक मध्ये या ठिकाणी शिल्लक एक हा व्यंजन आहे क, आणि वरती क शिल्लक राहिला. हा अय ह्या क मध्ये मिसळला म्हणून याचा काय तयार झाला? काय तयार झाला. मग एक अधिक एक बरोबर शब्द या ठिकाणी आपला काय तयार होईल? पुरो हो एक. काय तयार होईल? एक. अशा स्वरूपाचा या ठिकाणी शब्द आपला तयार होईल. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? इथपर्यंत काय अडचण नाही ना? ठीक आहे. चला हे समजलं ना भावांनो? काय अडचण? काय नाही ना? ठीक आहे. चला बघा आता क्षेण अधिक एक ह्याचं देखील आपण तयार करू. क्षेण अधिक एक काय होईल रे? पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय इथं क्षेण मधला दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? ये. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? ये आहे. ठीक आहे. आता मला सांगा की या ठिकाणी अ मध्ये ए जर मिसळला तर ह्या दोघाचा काय तयार होईल? या ठिकाणी काय तयार होईल? मग क्षेण अधिक एक बरोबर शब्द काय तयार होईल? काय तयार होईल? क्षणेक, जो की इथं पुढे लिहिलेलाच आहे. ठीक आहे. क्षेण अधिक एक बरोबर क्षणेक. कसा तयार झाला एकदा सांगा बरं मला. ठीक आहे. चला सगळेजण बोला इथं आता. काय हा शब्द? क्षेण. पुढचा काय आहे? एक. सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता असेल इथं? शबास. दुसऱ्या पदाचा पहिला. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल? अय. आता वरी काय शिल्लक राहिला? न पूर्ण असेल की पाय मोडलेला असेल? पाय मोडलेला न आहे. पुढं अय आला. आता इथं वरी शिल्लक काय राहिला? क. बराबर आहे. हे काय ह्याच्यातला शिल्लक राहिला क इथं घेतला. आता हा अय कशामध्ये जाईल? न मध्ये. बराबर आहे. न मध्ये गेला की या ठिकाणी या न चा काय होईल? नाही. हा. आणि पुढं काय जोडायचा? हा क. म्हणजे काय शब्द तयार झाला? क्षणेक. कसला शब्द तयार झाला? हा क्षणेक. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. मग ते परीक्षेमध्ये काय करणार आपल्याला बघा. क्षेण अधिक एक बरोबर क्षणेक. आलं का लक्षामध्ये? अशा स्वरूपानं हा संधी ठरल. मग ते आपल्याला परीक्षेमध्ये काय करणार माहिती आहे का? बघा असं जर दिलं त्यानं. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी असं दिलं तुम्हाला क्षेण अधिक एक बरोबर क्षणेक, आणि हे असं जर क्षणेक जर लिहिलं तर मग ते म्हणते बस शेण खात आहे की नाही? कुठून निकाल येणार आहे? मग या ठिकाणी एक मात्रा असायला पाहिजे की दोन मात्रे असायला पाहिजे? किती मात्रे असायला पाहिजे? दोन मात्रे असायला पाहिजे. मग हे दिलेलं जे आहे चुकीचं आहे की बरोबर आहे? कसं आहे? चुकीचं आहे. मग हे लक्षात ठेवणार की नाही ठेवणार? का ठेवणार? का ठेवणार लक्षात? परीक्षेत येते म्हणून. बरोबर आहे की नाही? हां. तुमचा एकही मार्क कटणार नाही. लक्षात येतंय? ठीक आहे. कितीही चॅप्टर कितीही प्रश्न अवघड विचारू द्या आणि कितीही खोलात जाऊन विचारू द्या. ठीक आहे. तुम्हाला उत्तर जे आहे ते सापडत राहील. लक्षात येतंय? चला बघा आता सांगा. सण अधिक एक काय रे इथं शब्द? सण अधिक एक. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे रे इथं? दुसऱ्या पदाचा पहिला कोणता आहे? ये. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला?
अय दोघाच्या एकत्रीकरणातून तयार काय झाला अय. मग क्षण अधिक एक सण अधिक एक बरोबर शब्द काय तयार होईल सनैक. काय शब्द तयार होईल सनैक. आलं लक्षामध्ये. ठीक आहे काय तयार झाला या ठिकाणी सनैक. ओके पुढचं सांगू आता बघा. बघा या ठिकाणी आता अ मध्ये जर अय जर मिसळला तरी काय तयार होणार आहे अयच तयार होणार आहे. मत अधिक ऐक्य काय आहे इथे शब्द मत अधिक ऐक्य. चला सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे इथं दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे अय. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे अय आहे. मग या दोघाच्या एकत्रीकरणातून तयार काय होईल बोला पटकन अय तयार होईल. मग मत अधिक ऐक्य बरोबर शब्द काय तयार होईल मतैक्य. काय शब्द तयार होईल मतैक्य. हा या ठिकाणी शब्द तयार झाला. कसा तयार झाला ते सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कुठं चुकवतंय ते सांगतो पहा. बघा आता तुम्हाला विग्रहामध्ये त्यांना असं दिलं पहा मत अधिक ठीक आहे मत अधिक ऐक्य. हे ऐक्य येतंय का मग कोणता ये आहे तिथं बोला पटकन. हां त्याच्यानंतर तुम्हाला असं दिलं पहा मत अधिक ऐक्य. हा विग्रह बरोबर आहे का हा पण विग्रह बरोबर आहे का का बरं नाही कारण इथं पुढं कसला ये पाहिजे इकडं लक्ष द्या. ह्या काय हे ये बघा अय आहे तो काय आहे शेपटीवाला अय म्हणायचं त्याला काय म्हणावं मग आता शेंडीवाला. त्याला डोक्यावर काय आहे त्याच्या म्हणजेच काय आहे मात्रा आहे मात्रा. काय आहे मात्रा. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ठीक आहे बघा हो काय हे दोन्ही कसे आहेत रे दादांनो चूक. ठीक आहे हे पण चूक. बघा परीक्षेत कसं येते ते. ठीक आहे आणि जर आपल्याला त्यानं दिलं आता मत अधिक ऐक्य तर हे कसं असेल हे कसं आहे विग्रह बरोबर आहे. ठीक आहे आता मत अधिक ऐक्य जे आहे ह्याची करा बरं सोडवण. ठीक आहे बघा मी इथं लिहिलं मत अधिक ऐक्य. सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघाच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल अयच तयार होईल. आता मत मध्ये या ठिकाणी शिल्लक काय राहिलं रे दादा मत मत मधला त पाय मोडलेला असेल मत मधला त पाय मोडलेला असेल आणि ऐक्य मधला अय इथं निघून गेला हो काय इथं त्याचा हे ए तयार झालाय. इथं शिल्लक काय राहिले फक्त काय शिल्लक राहिले के. मग हा ए कशात येईल मग काय होईल त्या तचा त की तय आणि हा कै मतैक्य. काय शब्द तयार झाला याले लक्षामध्ये शब्द कसा बनालाय कळालंय का. ठीक आहे हां चला आता पुढचं पहा जन अधिक ऐक्य बरोबर शब्द काय तयार होईल मग सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघाच्या एकत्रीकरणातून काय बनला अय. आता या ठिकाणी झालेला संधी कोणता आहे रे पोरो हो अय. एकत्र येणारे वर्ण कोणते व्हायलेत आणि विग्रह कोणता आहे याच्यातला हे विसरायचं नाही. विग्रह पोट शब्द जन अधिक ऐक्य. पोट शब्द देखील जन अधिक ऐक्य विग्रह देखील जन अधिक ऐक्य. एकत्र येणारे वर्ण अ अधिक अय झालेला संधी अय आणि संधियुक्त शब्द कोणता आहे ह्यालाच काय म्हणायचं जोड शब्द. काय म्हणायचं ह्यालाच जोड शब्द. आलं का लक्षात काय म्हणायचं त्यालाच जोड शब्द असं देखील म्हणायचं. ठीक आहे राष्ट्र अधिक ऐक्य. सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अय दोघाच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल अय. मग राष्ट्र अधिक ऐक्य बरोबर शब्द काय तयार होईल राष्ट्रैक्य. ठीक आहे देव अधिक ऐश्वर्य. बघा या ठिकाणी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे अ दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे अय दोघाच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी तयार झाला अय. ठीक आहे मग देव अधिक ऐश्वर्य बरोबर या ठिकाणी देवैश्वर्य. काय येईल देवैश्वर्य. तर या ठिकाणी विग्रहामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अय असेल आणि संधी झालेल्या अक्षरावरती मात्रा किती असतील 2. यायले का ते सगळं बरोबर. ठीक आहे काय अडचण इथपर्यंत काय नाही ना. ठीक आहे पुढचं सांगू का घ्या मग पुढं आता बघा
आ अधिक ये बरोबर काय तयार होईल मग अय तयार होईल. काय होईल अय तयार होईल. सदा अधिक एव स्टार करा हे अनेकदा परीक्षेमध्ये आलाय पहा. सदा अधिक एव ठीक आहे. सदा अधिक एव सांगा बरं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय असेल आता हा शाबास. काय झाला आ ठीक आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ये. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला अय. मग सदा अधिक अय बरोबर काय होईल. कसा सदैव बनायला एकदा खाली बघा आणखीन इकडं. सदा अधिक ये व आहे की नाही. सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ दुसऱ्याचा काय आहे रे दादा ये. दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला भाऊ अय. आलं लक्षात. आता या सदा जो आहे हा सदा मधला आ निघून गेलाय. मग इथं शिल्लक काय राहिलाय फक्त सद. काय शिल्लक राहिला सद. आलं लक्षामध्ये. आणि या येव मधला हा ये निघून गेला. मग इथं शिल्लक काय राहिला पोरो हो व शिल्लक राहिला. काय शिल्लक राहिला राजांनो व. आता हा ए अय जो आहे कशामध्ये मिसळायचा आहे द मध्ये मिसळा बरं. द मध्ये मिसळल्याच्या नंतर दचं काय होईल दय काय होईल. आणि हे शिल्लक काय राहिला इथं घ्या इथं. मग शब्द काय बनला सदैव. काय बनला शब्द सदैव. अशा स्वरूपाचा शब्द बनलेला आहे. काय अडचण भाऊ काय नाही ना. ठीक आहे. चला आता पुढचं बघा काय सांगतो ते. सर्वथा अधिक ये व सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय होईल रे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ये काय आहे ये. मग या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार व्हायलाय आहे. मग सर्वथा अधिक ये बरोबर काय होईल रे शब्द सर्वथैव. काय होईल सर्वथैव. ठीक आहे. आलं लक्षामध्ये हा. या थ मध्ये काय व्हायलाय संधी. मग थचा काय होईल इथं थय. ठीक आहे. कसा व्हायलाय ते यानुसार बघा आता. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढचं पहा. आ अधिक अय बरोबर काय होईल रे बाबा अय. आ अधिक अय बरोबर काय तयार झाला या ठिकाणी अय तयार झाला. काय तयार झाला अय तयार झाला. ठीक आहे. प्रजा अधिक यक्य सांगा आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अय. दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला अय. मग प्रजा अधिक यक्य बरोबर शब्द काय तयार होईल प्रजैक्य. आता हे कळायले का फोडून दाखवायचं आहे एकदा हा फोडून दाखवू बार एक बार फिर. ठीक आहे. बघा प्रजा अधिक ऐक्य सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण इथं काय आहे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे अय. दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनायला आहे अय. मग इथं शिल्लक काय राहिला प्रज. काय राहिला कारण या ज्या मधला आ काय झाला खाली आला. प्रजाला आ सोडून गेला. इथं प्रज शिल्लक राहिलं. हे एक के जे आहे याच्यातलं हे के आहे की नाही बरोबर आहे. आणि आता मला सांगा हा ए कशात मिसळायचा ज मध्ये. मग या ठिकाणी शब्द काय तयार झाला प्रजैक्य. काय तयार झाला भाऊ प्रजैक्य आहे की नाही. चला विद्या अधिक ऐश्वर्य पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला आहे विद्या अधिक ऐश्वर्य बरोबर काय झाला शब्द विद्येश्वर्य. काय होईल विद्येश्वर्य. ठीक आहे लक्षामध्ये. चला आता नेक्स्ट पुढचं पहा. आ अधिक ओ बरोबर काय तयार होते रे औ. ठीक आहे आ अधिक ओ बरोबर तयार काय होतो औ. मग बघा आता या ठिकाणी जल अधिक ओग. इथं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे रे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे ओ आहे की नाही कोणता आहे ओ. दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल रे काय दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल औ तयार होईल. काय होईल औ आहे की नाही. मग आता या ठिकाणी जल अधिक ओग बरोबर शब्द काय तयार झाला बघा इकडे जलोग. काय तयार झाला जलोग. आता कसा तयार व्हायला एक उदाहरण त्याचं खाली समजून सांगतो पहा सगळ्यांनी बघा इथं जल अधिक ओघ असा आहे ना शब्द बरोबर आहे. जल अधिक ओघ सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. आता पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला औ दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला. मग आता ह्या जल मधला शिल्लक काय राहिला
जल, त्याच्या पुढं काय आहे औ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे या ओग मधला ओ इथं निघून आलाय आणि इथं शिल्लक काय राहिलाय रे, इथं शिल्लक काय राहिलाय घ, शिल्लक काय राहिलाय घ. हा औ कशामध्ये मिसळल, ल मध्ये. जर ल मध्ये मिसळला तर ह्याचा अर्थ काय तयार झाला, आता हे काय झाला जलचं काय झाला जलव, आणि हा घ, मग शब्द काय तयार झाला सांगा जलौघ. काय तयार झाला जलौघ. ठीक आहे. आता एक 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 आपण वरचा सोडूयात का. ठीक आहे. हे कसा तयार झाला हे पण लक्षात यायलंय ना. सोबत सोबत ह्याला पण लिहून घेत जा वहीमध्ये, ह्याला वहीमध्ये लिहून घेत जा, आहे की नाही. याते लक्षामध्ये जल अधिक ओघ, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ, दोघांच्या एकत्रितून झाला ओ, वरी शिल्लक राहिला फक्त पाय मोडलेला ल, आणि इथलं झालं घ. मग हा ओ ह्या ल मध्ये मिसळला, ह्याचा झाला लव, आहे की नाही. आणि हा जलौघ शब्द काय तयार झाला मग जलौघ. चला दन 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 इथले उत्तर काढा बरं आता. ठीक आहे. कंठ अधिक ओष्ठ, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बोला, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बोला, आणि यांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला औ. काय तयार झाला औ. मग कंठ अधिक ओष्ठे बरोबर शब्द काय तयार झाला कंठोष्ठे. काय तयार झाला कंठोष्ठे. ठीक आहे. कंठोष्ठे कसा तयार झाला कळालं ना, मग कळाले की नाही कळाले. ठीक आहे. चला नेक्स्ट. काल अधिक ओघ, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सांगा, दुसऱ्या पदाचा पहिला सांगा ओ, दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होईल औ. मग काल अधिक ओघ बरोबर शब्द काय तयार झाला कालोघ. काय तयार झाला कालोघ. दंत अधिक ओष्ठे, दंत अधिक ओष्ठे, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण औ. ठीक आहे. दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला औ. मग दंत अधिक ओष्ठे बरोबर शब्द काय तयार होईल दंतोष्ठे. ठीक आहे. एकदा दंतोष्ठे कसा तयार झालाय ते बघा. ठीक आहे. हा बघा जाता जाता हे बघा बाबा, दंत अधिक ओष्ठे. चला सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ. काय हा ओ ओ. ठीक आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय झाला ओ. ठीक आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे ओ. दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनल बाबा आओ. काय बनल वरी शिल्लक काय राहिला दंत, कारण हा अ निघून आला या त मधला. ठीक आहे. वरी शिल्लक राहिला त, मग याच्यामध्ये हा ओ, आणि इथं वरती काय शिल्लक राहिला हा ओ निघून गेल्यावर स्ठे. काय राहिला स्ठे. हा अ जर द त मध्ये जर मिसळला तर या ठिकाणी काय होईल रे शब्द दंतो, आणि हे स्ठे आहे की नाही. मग दंतोष्ठे हा शब्द असा तयार होईल. ठीक आहे. दंतोष्ठे आलं लक्षामध्ये. ठीक आहे. काय अडचण याच्यामध्ये बरं. चला नेक्स्ट. अ अधिक अ बरोबर काय तयार व्हायला या ठिकाणी औ. काय तयार व्हायलाय औ. ठीक आहे. मग वृक्ष अधिक औदार्य आहे, इथं औदार्य करा. वृक्ष अधिक औदार्य. औदार्य म्हणजे उदारता, आणि वृक्ष कसा असतो उदार असतो, त्याच्याकडे उदारता असते. बरोबर आहे. उदारता म्हणजे काय ही उदारी नाही. हां 1.5 किलो साखर द्या उद्या पैसे देतो, त्यातली उदारी नाही. वृक्षाकडं उदारपणा असतो, त्याला वृक्षाच्या उदारपणाला वृक्षोदार्य असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही. हां स्वतः जमिनीमध्ये मुळं घालतंय, पाणी शोषित करतंय, त्याला फळ फूल लागल्याच्या नंतर जे आहे ते सगळं आपल्याला देते. किती उदारता आहे त्याच्याकडं, आणि स्वतःची सावली पण दुसऱ्याला देते. म्हणून वृक्षोदार्य. काय वृक्षोदार्य. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बोला चला, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झालं औ. मग वृक्ष अधिक औदार्य बरोबर शब्द काय तयार होईल वृक्षोदार्य. काय तयार होईल वृक्षोदार्य. कसा तयार झाला एक बघा वृक्षोदार्य, बाकीचे सांगणार नाही. वृक्ष अधिक औदार्य. ठीक आहे. नीट लक्ष द्या. चला पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला आव. मग इथं शिल्लक काय राहिला रे आता काय राहिला वृक्षे, पाय मोडलेला क्षे आहे की नाही. आणि इथं शिल्लक काय राहिलं फक्त दार्य. मग हे दार्य इथं घ्यावं लागेल की नाही आपल्याला. घेतलं दार्य खाली. बरोबर आहे. हा ओ कशामध्ये मिसळावं लागेल क्षेमध्ये. मग क्षेमध्ये जर मिसळला तर ह्याचा काय होईल वृक्षो. बरोबर आहे. काय तयार झाला वृक्षो. हां आणि पुढं काय तयार झाला हा
दार्य काय तयार झाला दार्य वृक्षोदार्य अशा स्वरूपाचा शब्द या ठिकाणी तयार झाला आलं लक्षामध्ये ठीक आहे वृक्ष अधिक औदार्य बरोबर मग या ठिकाणी शब्द काय तयार झाला वृक्षोदार्य ठीक आहे काय तयार झाला वृक्षोदार्य ठीक आहे हां चला नेक्स्ट वन अधिक औषधी परीक्षेत आलाय बरं का प्रश्न पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सांगा पोरं हो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला या ठिकाणी तयार झाला मग दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला मग वन अधिक औषधी बरोबर शब्द काय तयार होईल वनौषधी काय होईल वनौषधी वन अधिक औषधी बरोबर शब्द काय तयार झाला भाऊ वनौषधी ठीक आहे कसा झाला कळाले का कळाले की नाही कळाले कळाले ना ठीक आहे फक्त आता इथं लिहिताना काळजी घ्यायची हे काय असं नाही लिहायचं की वन अधिक औषधी ठीक आहे हां आणि मग इथं जर लिहिलं असं वन औषधी त्या तोंडात बोळा घालून तुला औषध पाजावं लागेल पुन्हा हे चुकलंय की बरोबर आहे कसं आहे हे चुकीचं आहे कारण या ठिकाणी घ्यायचा आहे का पुन्हा नाही या ह्या असा होईल ना तो वनौषधी कोणता शब्द बरोबर आहे हा बरोबर आहे की हा बरोबर आहे खालचा बरोबर आहे लक्षात यायले का वनौषधी तो कसा तयार व्हायला कळाले लक्षात यायले का ठीक आहे हां बघत राहा भव अधिक औषधी सांगा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला मग भव अधिक औषधी बरोबर हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे चुकीचं आहे मग काय होतं तिथं इथं व्हायला पाहिजे भवौषधी काय व्हायला पाहिजे भवौषधी इथं लिहितो शब्द तो भवौषधी कसा व्हायला एकदा बघाच खाली भव अधिक औषधी बरोबर काय होतंय भवौषधी कसा होतंय ते खाली लक्ष द्या बघा इथं भव अधिक औषधी बराबर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला दादा मग या ठिकाणी शिल्लक काय राहिला रे भव आणि इथं काय शिल्लक राहिला बोला हे खाली आला शिल्लक काय राहिला शेधी आलं लक्षात याला जोडत चला हा कशात मिसळला मग या ठिकाणी तयार काय होईल भवौ काय तयार झाला भवौ आणि इथं काय तयार होईल शे आणि इथं काय होईल धी मग शब्द काय तयार झाला भवौषधी है की नाही कळले का बघा काय तयार झाला भवौषधी आलं लक्षामध्ये ठीक आहे चला नेक्स्ट बाल अधिक औत्सुक्य बाल अधिक औत्सुक्य पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बालमधला औत्सुक्यमधला काय आहे रे आता या ठिकाणी काय पाहिजे पाहिजे इथं काय पाहिजे दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनला शब्द काय बनला मग बाल अधिक औत्सुक्य बरोबर काय होईल बालोत्सुक्य काय होईल बालोत्सुक्य ठीक आहे आता याच्यात तुम्ही आणखीन असं म्हणणार का बाल उत्सुक्य ठीक आहे हे एक शब्द लक्षात घ्या बरं का मी एकदा खालीच काढून दाखवतो भाऊ वेळ गेला तर हरकत नाही पण तुमचा परीक्षेत प्रश्न चुकू नये बघा बाल अधिक औत्सुक्य बाल अधिक औत्सुक्य पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे दुसऱ्याचा कोणता आहे दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार व्हायला आहे ठीक आहे बाल या शब्दामधला या ठिकाणी बाल हा शब्द असा शिल्लक राहिला आणि इथं काय शिल्लक राहिला हा निघून गेल्याच्या नंतर सुक्य बरोबर आहे हो का हा शब्द या ठिकाणी शिल्लक राहिला सुक्य बरोबर आहे मग हा ह्या ल मध्ये मिसळा काय तयार होईल बालव आणि हा सुक्य बरोबर आहे मग ते काय करते माहिती आहे का आपल्याला असं देते पहा बालो असं देईल ते
बाल औत्सुक्य. तर हे बाल औत्सुक्य असा शब्द तयार होते का? बोला पटकन मला. हां, तयार कोणता झाला? बालौत्सुक्य. काय तयार झाला? बालौत्सुक्य. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला नेक्स्ट. काष्ट अधिक औषधी. काष्ट म्हणजे लाकूड. ठीक आहे, पहा अधिक दोघाच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला मग? मग काष्ट अधिक औषधी बरोबर शब्द काय तयार होईल? काष्टौषधी. काय तयार झाला? काष्टौषधी. अशा स्वरूपाचा शब्द या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे, नेक्स्ट पहा आता. आ अधिक ओ बरोबर काय तयार होईल रे? औ. काय तयार होईल? औ. मग बघा, गंगा अधिक ओ. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सांगा आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सांगा ओ. दोघाच्या एकत्रीकरणातून काय बनला? औ. मग गंगा अधिक ओघ बरोबर शब्द काय तयार झाला? गंगोघ. काय तयार झाला? गंगोघ. एकदा करून दाखवू का हे? गंगोघ करून दाखवू का एकदा? बर, ठीक आहे. गंगा अधिक ओघ. सांगा रे, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? दोघं एकत्र आले तर तयार काय होईल? औ. इथं शिल्लक काय राहिला? गंगामधला आ निघून गेला. हां, तर गंग शिल्लक राहिला. बराबर आहे. ओघमधला ओ निघून गेला तर शिल्लक काय राहिला या ठिकाणी? घ. बराबर आहे. आणि गंग काय शब्द तयार झाला? गंगोघ. काय तयार झाला? गंगोघ. ठीक आहे, काय शब्द तयार झाला? गंगोघ. ठीक आहे, यायला लक्षामध्ये? गंगोघ. बघा नेक्स्ट. कृपा अधिक ओघ. सांगा, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्याचा पहिला ओ. दोघाच्या एकत्रीकरणातून काय तयार झाला? औ. मग कृपा अधिक ओघ बरोबर शब्द काय तयार होईल? कृपोघ. काय तयार होईल? कृपोघ. ठीक आहे, हां, कृपोघ असा शब्द तयार होईल. यमुना अधिक ओघ. यमुना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ. ठीक आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ. दोघाच्या एकत्रीकरणातून तयार झाला औ. मग यमुना अधिक ओघ बरोबर शब्द काय तयार झाला तिकडं? यमुनोघ. काय तयार झाला? यमुनोघ. ठीक आहे, आता पुढचं पहा. नेक्स्ट काय हे? हां, आ अधिक औ बरोबर काय तयार झाला रे? औ. काय तयार झाला? औ. रमा अधिक औदार्य. ठीक आहे, रमा म्हणजे कोण? लक्ष्मी. ठीक आहे, रमा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोण आहे? आ. दुसऱ्या पदाचा पहिला कोणता आहे? औ. दोघाच्या एकत्रीकरणातून काय तयार व्हायलाय रे? औ. मग रमा अधिक औदार्य बरोबर शब्द काय तयार व्हायलाय? रमौदार्य. काय व्हायलाय? रमौदार्य. ठीक आहे, आता रमौदार्य कसा व्हायलाय सांगू का खाली एकदा? इकडे लक्ष द्या. हो का, ही रमा आणि हे तिचं औदार्य. औदार्य म्हणजे काय? उदारता. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्याचा आहे औ. दोघाच्या एकत्रीकरणातून बनला या ठिकाणी औ. मग रमामधला आ निघून गेला. शब्द काय शिल्लक राहिला? रम. हा औ या ठिकाणी निघून आला. मग इथं शिल्लक काय राहिला? दार्य. दार्य घेतला खाली. हा ओ मिसळा म मध्ये. मग या ठिकाणी म मध्ये ओ जर मिसळला तर काय होईल? रमो. आणि पुढचा शिल्लक राहिलेला दार्य. शब्द काय तयार झाला? रमौदार्य. काय तयार झाला? रमौदार्य. आलं का लक्षामध्ये? काय तयार झालं रे आता? रमौदार्य. ओके, काय अडचण इथपर्यंत? काय नाही ना? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. बघा, क्षमा अधिक औचित्य. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण औ. दोघाच्या एकत्रीकरणातून बनला काय? औ. बराबर आहे, काय बनला? औ. मग या ठिकाणी काय तयार होईल रे? बघा, क्षमा अधिक औचित्य बरोबर शब्द काय तयार झाला? क्षमौचित्य. महा अधिक औदार्य. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण औ. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय तयार झाला याचा? औ. मग महा अधिक औदार्य बरोबर काय शब्द तयार होईल रे? मोहौदार्य. काय तयार होईल? मोहौदार्य. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हां. आता या ठिकाणी याला अपवाद आहेत पहा. अधर अधिक ओष्ठ. अधर अधिक
ओष्ट, तर हा अधर अधिक ओष्ट जे आहे याचा अर्थ काय होतो ते पहा. म्हणजे हे कसा तयार होतो, अधरोष्ट, अधर अधिक ओष्ट बरोबर अधरोष्ट आणि अधर अधिक ओष्ट बरोबर अधरोष्ठ. ठीक आहे, अशा दोन्हीही पद्धतीनं हा तयार होतो. मग या ठिकाणी तो तयार कसा झाला पाहिजे होता, तर तो तयार अधरोष्ट असाच तयार झाला पाहिजे होता या नियमानुसार. म्हणून तो त्याला अपवाद आहे. कसा अपवाद आहे त्याचा अर्थ आता तुम्हाला मी खाली समजून सांगतो पहा. ठीक आहे, बघा अधर अधिक ओष्ट बरोबर काय असायला पाहिजे होता, अधरोष्ट किंवा हेच असायला पाहिजे होता, पण त्याचा असा पण तयार होतो. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी मी शब्द लिहिला अधर अधिक ओष्ट. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ, दुसऱ्याचा कोणता आहे ओ. दोघाच्या एकत्रीकरणातून काय झाला तयार झाला औ. ठीक आहे, मग आता मला सांगा की ह्या अधरमधून या ठिकाणी अ निघून गेला तर इथं शब्द काय तयार झाला भाऊ, अधर अधिक हा ओ बराबर आहे. आणि त्याच्यानंतर हा पुढचा काय आहे, ओष्ट आहे. हा ओ कशामध्ये मिसळला, र मध्ये. मग या ठिकाणी शब्द काय तयार होईल, अधरो. ठीक आहे, काय तयार झाला पाहिजे, आधरोष्ट. मग हा आधरोष्टच तयार झाला पाहिजे. पण मी या ठिकाणी काय म्हणलो, त्याचा हा असाय तयार होतो आणि असाय तयार होतो, म्हणून आपण त्याला कशामध्ये घेतलं आहे, अपवादामध्ये घेतलेला आहे. कशामध्ये घेतलेला आहे, याचे हे दोन्हीही जे आहेत रूप बरोबर आहेत. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आलं लक्षात. तसंच बिंबोष्ट याचं काय होतं माहिती आहे का, बिंबोष्ट पण होतं आणि बिंबोष्ट देखील होतं, दोन्ही होते त्याचं. ठीक आहे, म्हणून तो अपवादामध्ये आहे. ठीक आहे, आलं लक्षात, घेतलं लिहून. चला नेक्स्ट. आता या ठिकाणी जे आहे आपण कोणता आदेश बघितला रे, वृद्ध्यादेश बघितला. कोणता आदेश बघितला, वृद्ध्यादेश बघितला. ठीक आहे, इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका काय नाही ना. ठीक आहे, मग आता जे आहे आपल्याला पुढचं जे घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण पुढचा आदेश कोणता आहे आपला आता, यनादेश. कोणता आहे, इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका नाही ना. ठीक आहे, बरं चला आपण आता पुढचा पाहूयात. ठीक आहे.